हो, स्पर्धागृह ASP या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या तारखेला दिनांक 10/8/2024 रोजी पोर्टलवरती एक न्यूज बुलेटिन टाकण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये न्यूज बुलेटिन म्हणजेच आपलं प्रसिद्धीपत्रक. आपल्याला काही सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण आत्ता सध्याच काही दिवसापूर्वी आपला मुलाखत राऊंड म्हणजे मुलाखत यादी ही लागलेली आहे आणि या संदर्भातली काही तर महत्त्वाची माहिती आहे की जी आपणासाठी महत्त्वाची आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कारण आपल्या या मुलाखत यादीनं काही खुशी काही गम अशीच कंडिशन निर्माण झालेली आहे. म्हणजे जे काही उमेदवारांची अपेक्षा होती की साधारणतः 4,000च्या घरात जर जागा भरल्या जाणार असतील, आपण अंदाजित आकडा सांगतोय, तर याला अनुसरून म्हणजे गुणिले 1:10 आहे प्रमाण, तर साधारणतः 20,000च्या वरती तरी किमान उमेदवार हे निवडले जावेत किंवा यादीमध्ये समावेश त्यांचा असावा. परंतु असं न होता साधारणतः 7-7.5 हजाराच्या दरम्यान संख्या ही निवडली गेलेल्या उमेदवारांची आहे. म्हणजे ही संख्या डबल ही नाही. त्यामुळे साहजिकच उमेदवारामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळंच आपण मुलाखत यादीवरती आपण कोणताही व्हिडिओ आपला बनवलेला नाही. कारण होतं असं की आपली अपेक्षा आणि असणारी सत्यता म्हणूया आपण किंवा रिॲलिटी याच्यामध्ये जर फरक पडत असेल तर नक्कीच आपल्याला ते रुचत नाही. त्यामुळे आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलेला नव्हता. परंतु आजचं प्रसिद्धीपत्रक महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये बघा नेमकं काय सांगितलेलं आहे ते पाहूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर येणारी TET आहे किंवा टेट आता होणार आहे, टेट थर्डचंही आपल्याला TET आणि टेट थर्डचं एक अप्रॉक्सिमेटली वेळापत्रक आहे, टाईम टेबल आहे, ते जाहीर करण्यात आलेलं होतं. त्यानुसार साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये आपली टेट थर्ड ही होणार आहे. आणि यासाठी जर तुम्ही विचार करत असाल, विचार का करणार आहे, कारण जरी तुमचं आता सिलेक्शन झालं असेल तरी ही बदलीचा अधिकार नाही आणि जर बदलून जायचं असेल तर आपल्याला टेट थर्ड देऊनच गेलं पाहिजे. आणि शिवाय ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी तर आता नक्कीच जास्तीत जास्त अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. कारण आतापासूनच जर तुम्ही सराव केला जास्तीत जास्त प्रश्नांचा तर कुठेतरी तुम्ही त्या स्कोअर लिस्टमध्ये असणार आहे. तर यासाठी लागणारे जे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत. आता टिप्स आणि ट्रिक्स कशासाठी, कारण असं होतं की आपला जो काही पेपर असतो तो पेपर फार टफही नसतो, परंतु आपल्याला तो पेपर जो काय आपल्याला दिलेला वेळ आहे त्या वेळामध्ये आपल्याला तो पेपर कवर होत नाही. आणि यासाठी तो पेपर कवर होण्यासाठी आपल्याला काही प्रश्नांसाठी नक्कीच ट्रिक्स वापरावे लागतात. मग या गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, तर याच्यामध्ये जर आपल्याला काही ट्रिक्स माहिती असतील, मराठीसारखे विषय सोडवण्यासाठी काही विशेष टिप्स जर माहिती असतील तर नक्कीच आपल्याला हा पेपर सोडवण्यासाठी तो प्रश्न सोडवण्यासाठी वेळ कमी लागतो. आणि असं आपण प्रत्येक प्रश्नामध्ये ठराविक सेकंद जरी आपण वेळ वाचवत असेल, म्हणजे 10 सेकंद जरी आपण वेळ वाचवला तर नक्कीच आपला पेपर तिथं कवर होत असतो. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलचा विचार करा. आपण अगदी एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. शिवाय आपण टेटचेही पेपर सॉल्विंग असेल किंवा एकंदरीत पेपर कशा प्रकारे फ्रेम होतो आणि टिप्स आणि ट्रिक्स आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो. त्यामुळे तुम्ही त्याचा जर विचार करत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता पाहूया आपलं आजचं बुलेटिनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. मुलाखतीसह शिक्षक भरती संदर्भात सविस्तर सूचना व्यवस्थापनांना तसेच अभिज्ञताधारकांना देण्यात आलेल्या आहेत. काही मंडळी त्यातील सूचनाचा विपरीत अर्थ लावून खोडसाळपणे अभिज्ञताधारकामध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात अधिक स्पष्टता देण्यासाठी पुढील मुद्दे नमूद करण्यात येत आहेत. कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असेल किंवा खुल्या जागांच्या निकषांची पूर्तता करीत असेल तर त्यांचा समावेश खुल्यात होणार आहे. गुणवत्तेनुसार खुल्या जागांसाठी पात्र असल्यास खुल्या जागेवर व तसे पात्र नसल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवर नियुक्ती होणार आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा व आरक्षित प्रवर्गातील जागा या दोन्ही प्रकारच्या जागा उपलब्ध होणार आहेत. 2019 मधील पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीसह पदभरतीच्या वेळी देखील वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे व त्यानुसारच त्यावेळी भरती झाली आहे. काही व्यक्ती, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. काही व्यक्ती अर्धवट तरतूद नमूद करून अभियोक्ताधारकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा खोडसाळपणापासून सावध राहावे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेला मुलाखत यादी लागली त्यावेळेला त्याचे काही आपण असं म्हणूया की गैरअर्थ घेऊन
असंच का, किंवा हे काय झालेलं आहे, एकाच 10 प्रमाण घेतलेलं आहे की नाही. तर असे काही संशय हे काही लोकांकडून व्यक्त केले जात होते. तर त्या खोडसाळपणाला तुम्ही त्या भूलथापांना किंवा खोडसाळपणाला त्यापासून तुम्ही सावध राहा. तर आता पुढचं काय आहे बघा. शिक्षक व अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर 1:10 या प्रमाणात उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पाठविण्यात येत आहे. याचबरोबर प्रत्येक अभियोग्यताधारकास देखील कमाल 10 संस्था निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. उमेदवारांना 10 प्राधान्यक्रम आणि संस्थांनाही प्रत्येकी 10 उमेदवार उपलब्ध करून द्यायच्या असल्याने शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या ही जागांची 10 पट येणे अपेक्षितच नाही. कारण एकच उमेदवार हा 10% जातोय, त्यामुळे साहजिकच 10 पट ह्या जागा कधीच येणार नव्हत्या. तसे झाल्यास एकूण उमेदवारापैकी केवळ 10% उमेदवार निवडले जातील व 90% उमेदवारांना या प्रक्रियेतून काहीही लाभ होणार नाही. पूर्वीच्या भरतीमध्ये देखील अशाच प्रकारची कार्यपद्धती अनुसरली गेलेली आहे. म्हणजे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं 1:10 प्रमाण आहे, म्हणजे नेमके कसे उमेदवार हे तिथं निवडले जातील. एखाद्या उमेदवाराची एकापेक्षा अनेक पदावर मुलाखतीसह या निवड प्रक्रियेत निवड झाल्यास संबंधित व्यवस्थापनास गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देता येईल. यामुळे कोणाचाही अधिकार डावलला जाणार नाही व पदेही रिक्त राहणार नाहीत. व्यवस्थापनामार्फत होणाऱ्या 30 गुणदानाबाबतचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, म्हणजे ज्याला आपण SOP म्हणतोय, प्रथमच करण्यात आलेले असून त्यातील तरतुदी विचारात घेता भरतीमध्ये एकसूत्रता व पारदर्शकता राहून गुणवत्तापूर्ण भरती होईल याची खात्री वाटत असल्याची भावना अनेक अभियोग्यताधारकाकडून तसेच शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आणि अशा प्रकारे जी माहिती या आपल्या न्यूज बुलेटिनद्वारे आपल्याला मिळते, तर याच माहितीवरती विश्वास ठेवावा. याच्या व्यतिरिक्त जे काय कुणाचं स्वतःचं मत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. तर हे होतं ते महत्त्वाचं बुलेटिन. साहजिकच हे सर्व तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असाच नवीन कंटेंट घेऊन. धन्यवाद.